आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भारतीय जनता पार्टीतून हकालपट्टी करा व त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घ्या अशी मागणी फलटण शहराचे भाजपचे अध्यक्ष अनुप शहा यांनी केली आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावरती कारवाई करावी व त्यांचा आमदारकीचा राजीनामा घ्यावा, तसेच त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी। माढा लोकसभेमध्ये झालेल्या पराभवास आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय मामा शिंदे, आमदार रामराजे निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण हे जबाबदार असून त्यांनी केलेल्या गद्दारीची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे अशी सर्वसामान्य भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादा गटाचे बबनदादा शिंदे, संजय मामा शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर, संजूराजे नाईक निंबाळकर यांनी महायुतीशी गद्दारी केली असल्यामुळे त्यांना सत्तेचा कुठलाही वाटा देऊ नये आणि भविष्यामध्ये यांची कुठेही महायुती म्हणून दखल घेतली जाऊ नये। उलट पक्षी रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा आणि त्यांची आमदारकी काढून घ्या असा एकमुखी ठराव फलटण शहर भाजप कार्यकारिणीने केला असून तशी मागणी या निमित्ताने मी करतोय।